28 जून रोजी होणाऱ्या महा-टी-ई-टी परीक्षेची तयारी करणाऱ्या भावी शिक्षक आणि कार्यरत शिक्षकांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, येणारा कालखंड हा आपल्याला ठरवून देणार आहे की आपण क्वालिफाईंगच्या लिस्टमध्ये असू की क्वालिफाईंग लिस्टच्या बाहेर असू, आणि म्हणूनच आपल्याला इथून पुढे तयारी करत असताना नियोजनबद्ध पद्धतीने ती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये पैकीच्या पैकी मार्क किंवा जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी कसे मिळवायचे, कोणत्या टॉपिकवरती भर दिला गेला पाहिजे, तेच आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अबूज पाटील आणि पुन्हा एकदा स्वागत करतो टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपल्याला जो वेळ मिळतोय म्हणजे 28 जून पर्यंत आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे, आणि त्या वेळेमध्ये आपल्याला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये जास्तीत जास्त जर मार्क्स मिळवायचे असेल, आतापर्यंत तुम्ही तयारी केली असेल, तयारी केली नसेल तरीही तुम्हाला या 28 जूनच्या परीक्षेमध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे हे 10 टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकणार आहेत. ठीक आहे, सो हे टॉपिक नेमके कोणते आहेत ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व सहकाऱ्यांपर्यंत, सर्व मित्रांपर्यंत आणि सर्व मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. आणि शेवटी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, शेवटच्या पॉईंटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. बघा, हे आहेत 10 टॉपिक आणि 10 टॉपिक करूनच तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहेत, आणि याच्यामध्ये मार्क्स मिळाले तुम्ही पास सुद्धा होऊ शकणार आहेत. ठीक आहे, मग बघूया नेमके 10 टॉपिक. तत्पूर्वी टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ॲपवरती तुम्हाला ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही ऑफर असणार आहे फक्त 1 रुपयामध्ये. पुढचे 5 दिवस ऑफर असणार आहे. सर्वांनी या ठिकाणी एनरोल करून घ्या. जगाला आजमावलेलं आहे 1 रुपयामध्ये. एकदा टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या टीमला सुद्धा आजमावून बघा. निश्चितपणे यशामध्ये तुमच्या सहज या ठिकाणी वाटा, इथं खारीचा वाटा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 28 जून पर्यंत या ठिकाणी याची व्हॅलिडिटी असेल आणि सर्व विषय तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने रिवाइज करून दिले जातील. प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील आणि या ठिकाणी तुम्हाला असणार आहे प्रत्येक विषयाचे 3000 प्रश्न सरावासाठी. सो आजच जॉईन करायचं आणि लवकरात लवकर जॉईन करायचे. पुढचे 5 दिवस याची ऑफर असणार आहे. ठीक आहे, चला 1 रुपयामध्ये, फक्त 1 रुपयामध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे आणि कोर्सची सुद्धा लिंक आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि नंतर कोर्सच्या लिंकवरून कोर्स जॉईन करा, हे या ठिकाणी सांगतो आणि पुढे जातो. आता आपण पाहूया आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊन ते 10 टॉपिक कोणते आहेत. त्यातला पहिला टॉपिक जर बघितला तर आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो मानसशास्त्र, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि याचा प्रामुख्याने उगम आणि व्याख्या याच्यावरती प्रामुख्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता तुम्ही मला याच्यावरती अलीकडे तर प्रश्न दिसतच नाहीये, पण हा विषय समजल्याशिवाय आपल्याला पुढचे समजत नसतात. याच्यामध्ये मानसशास्त्र, त्याच्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र. ठीक आहे, या तिन्ही घटकावरती म्हणजे मानसशास्त्राच्या व्याख्या, इतिहास, बरोबर, त्याच्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आणि इतिहास, आणि त्याचबरोबर बालमानसशास्त्राच्या व्याख्या आणि इतिहास याच्यावरती या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेत. त्याचबरोबर या मानसशास्त्रामध्ये नव्यानं ऍड झालेला पॉइंट आहे बघा, तो म्हणजे नवीन विचार प्रवाह. आता नवीन विचार प्रवाहामध्ये कोणते येतात? ज्ञानवाद, कार्यवाद, रचनावाद, वर्तनवाद, हे जे काही नवीन विचार प्रवाह आहेत त्याच्यावरती अलीकडं प्रश्न पाहायला मिळत आहेत. सो आपल्याला हे टॉपिक काय करावं लागतील, इथं व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यावे लागतील. ठीक आहे, नवनवीन जे प्रवाह येतात त्याच्यावरती प्रश्न कायम विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर इथं तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे. सो याच्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतीलच. ठीक आहे, सो त्याच्यानंतर आहे बघा या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया. आता इथं जेव्हा आपण बघतो ना, मानसशास्त्र संपलं की मानसशास्त्रामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र आणि असतं बालमानसशास्त्र. ठीक आहे, फक्त मानसशास्त्रापुरतं इथंच आहे व्याख्या, व्याप्ती आणि नवीन विचार प्रवाह. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं शैक्षणिक मानसशास्त्र, आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन आणि अध्यापन पद्धत या 2 महत्वाच्या असतात. ठीक आहे, अध्यापन आणि अध्ययन. ठीक आहे, मग इथं जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतंय अध्ययन पद्धती, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की या 2 प्रक्रिया महत्वाच्या आहेत आणि म्हणून या प्रक्रियांवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातील. मग सुरुवातीला आपण पाहूया अध्ययन प्रक्रिया. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं की अध्ययन प्रक्रिया काय आहे, याच्यावरच्या व्याख्या काय असतात, याची या ठिकाणी याच्यावरती प्रभाव करणारे घटक कोणते, तो एक स्वतंत्र टॉपिक आहे. याच्यावरती या ठिकाणी लक्षात ठेवा, याच्या व्याख्या असतील, याची प्रक्रिया काय आहे, हे सर्व या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जात आहे.
ठीक आहे, याच्यामधले महत्त्वाचे काही मानसशास्त्रज्ञ असतील किंवा अध्यापन शास्त्रज्ञ असतील हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अध्ययन प्रक्रिया ही आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे. ती कशी घडते, सर्व प्रक्रिया. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते असतात. मग या ठिकाणी फक्त तुम्हाला अंतर्गत घटक, बाह्य घटक, त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रेरणा काय आहे, प्रतिमा कशा असतात, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता काय आहे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं विचाराव्या लागणार. आणि सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा टॉपिक म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मोस्ट IMP सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक आहे. ठीक आहे, जर आपल्याला 30 प्रश्न येत असतील तर साधारणतः या टॉपिक वरती तुम्हाला 5 प्रश्न या ठिकाणी 5 ते 7 प्रश्न या टॉपिक वरती पाहायला मिळतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. कमीत कमी 5 म्हणेल मी, 7 कडे जाणार नाही, पण 5 प्रश्न याच्यावरती विचारले जाणार म्हणजे जाणारच आहेत. ठीक आहे, अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर अध्ययन उपपत्ती आहे बघा, लक्षात ठेवायचं. मग त्यामध्ये या ठिकाणी ज्या 3 प्रकाराचे पडतात, बरोबर, लक्षात ठेवायचं आहे का नाही. मग इथं आपण म्हणतोय ज्या महत्वाच्या कोणत्या आहेत तर त्यामध्ये थॉर्नडाईक आहे, त्याच्यानंतर साधक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद या महत्वाच्या उपपत्ती आहेत. याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. हे 3 जास्त आहेत, पण सगळ्याच्या सगळ्या अध्ययन उपपत्ती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या आपल्याला करायच्या आहेत. याचं 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण आणि त्या प्रत्येक गटामध्ये येणाऱ्या ज्या उपपत्ती आहेत, आधुनिक असतील, ज्ञानात्मक असतील आणि पूर्वीच्या असतील, या सर्व उपपत्त्यांवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं. त्यातली त्यात ज्ञानात्मक आणि अगोदरचे जे आहेत त्याच्यावरती जास्त प्रश्न, म्हणजे त्या अगोदरच्या म्हणजे ते लक्षात ठेवायचं की वर्तनवादी, बरोबर, साहचर्यवादी उपपत्ती म्हणतात बघा त्यांना, साहचर्यवादी, साहचर्यवादी. ठीक आहे, त्याच्यावरती किंवा वर्तनवादी उपपत्ती यांना या ठिकाणी म्हटलं गेलंय, त्याच्यावरती प्रश्न जास्त असतील. आणि त्याच्यानंतर आहेत ज्ञानात्मक. ठीक आहे, ज्ञानात्मक. आणि दुसऱ्या कोणत्या असतात, आधुनिक. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न, सर्वाधिक प्रश्न इथं साहचर्यवादी उपपत्त्यांवरती येताना तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, पण या सगळ्या उपपत्त्या तुम्हाला कराव्या लागतील, कारण परीक्षा परिषद कोणत्या घटकावरती फोकस करेल हे सांगता येत नाही. सो 3 प्रकारच्या अध्ययन उपपत्ती आपल्याला कराव्या लागतील. दुसरा आहे अध्यापन प्रक्रिया. ठीक आहे, अध्यापन प्रक्रिया आहे. आणि त्याच्यानंतर मग अध्यापनाच्या व्याख्या या ठिकाणी विचारल्या जातात. ठीक आहे, अध्यापनाच्या व्याख्या विचारल्या जातात. त्या कोणत्या शास्त्रज्ञानं मांडल्या ते तुम्हाला विचारलं जातं. आणि ती प्रक्रिया नेमकी कशी घडते, त्याच्यावरती प्रभाव करणारे घटक कोणते असतात, अध्यापनाची या ठिकाणी महत्वाची पद्धती काय आहेत, अध्यापन पद्धतीवरती सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रक्रिया आणि पद्धती हा एक महत्वाचा टॉपिक आहे. हा करणंच गरजेचं आहे, कारण सर्वाधिक आपल्याला उपयोगी पडणारा आहे शिक्षक झाल्यानंतर. सो हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर जर गेलं तर अध्यापन प्रतिमाने, मॉडेल्स, बरोबर, मॉडेलवरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. अध्यापन प्रतिमानावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे, तत्पूर्वी सांगण्यापूर्वी टेलिग्राम चॅनल आहे आपलं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. सर्व अपडेटेड गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. ते सर्व तिथं व्यवस्थित पद्धतीने काय करायचं, जॉईन करून घ्या. तुम्हाला आपलं जे काही डेली सेशन्स होतात त्याच्या PDF तिथं मिळतील, प्रश्न मिळतील. सगळ्याच्या सगळं तुम्हाला कुठं मिळणार आहे तर या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. सो त्याच्या अपडेट आणि सगळं जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला बालकांच्या, आता हे येतं आपण कुठं तर बाल मानसशास्त्रामध्ये. मग बाल मानसशास्त्रामध्ये बालकांची वाढ आणि विकास. ठीक आहे, बालकांची वाढ आणि विकास याच्यावरती या ठिकाणी बेसिकली याच्यामध्ये फरक काय आहे, अलीकडे त्याच्यावरती प्रश्न दिसणार नाही, पण लक्षात ठेवायचं विकासाच्या अवस्था, विकासाच्या अवस्था, विकासावर परिणाम करणारे घटक, बरोबर, अंतर्गत घटक कोणते, बाह्य घटक कोणते, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. सो ते व्यवस्थित पद्धतीनं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, विकासाच्या अवस्था, परिणाम करणारे घटक. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय हे का नाही, यावरती या ठिकाणी काय करायचंय, लक्ष ठेवायचं आहे. प्रश्न याच्यावरती विचारल्या जातात. त्याच्यानंतर आहे आणि वाढ आणि विकास या दोन्ही संकल्पना त्यांची तुलना करून अभ्यास करायचा आहे बरं का. वाढ काय असते, वाढ कशाला म्हणायचं, आणि विकासाला काय, विकास कशाला म्हणायचा. वाढ संख्यात्मक असते, विकास गुणात्मक असतो. हे बेसिकली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. विकासाच्या अवस्था, आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 4 अवस्था महत्वाच्या आहेत बरं का. कोणत्या कोणत्या, शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि कुमारावस्था. या 4 अवस्थांवरतीच प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाल विकासाशी संबंधित उपपत्ती. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं गॅग्ने असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी गॅग्ने नाही, सॉरी, आपले जीन पियाजे असतील,
बरोबर. हे जी काही उपपत्ती आपल्याला पाहायला मिळतात, सामाजिक सांस्कृतिक उपपत्ती असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी जीन पियाजे यांची उपपत्ती असेल, कोलबर्ग यांची उपपत्ती असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही तज्ज्ञ आहेत, बालमानसशास्त्र आहेत, त्यांच्या उपपत्त्यांवरती आपल्याला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतील. या ठिकाणी बालविकासाशी संबंधित सिद्धांत किंवा उपपत्ती त्याला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बघणं गरजेचं. जीन पियाजे. ठीक आहे, चला हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे कोफका. ठीक आहे, कोलबर्ग आणि कोफका यांची उपपत्ती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे जीन पियाजे यांची आहे. बरोबर. या ज्या उपपत्ती आहेत त्या सगळ्या आपण बॅचमध्ये डिटेलमध्ये घेणारच आहोत, पण सगळ्या उपपत्ती या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला नोट्स सुद्धा मिळून जातील, शॉर्ट रिव्हिजन अगदी सविस्तर पद्धतीने त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा. ठीक आहे. चला मग पुढे जाऊया. पुढे या ठिकाणी आहे संघर्ष आणि समायोजन. बरोबर. आता बालमनामध्ये या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल काय असतं, द्विमत असतं. ठीक आहे, काय असतं, द्विधा स्थिती. द्विधा स्थिती जेव्हा तयार होते तेव्हा आपण काय म्हणतो, या ठिकाणी संघर्ष मनामध्ये आहे. आणि समायोजन म्हणजे काय, तर एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये केलेला बदल, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, तर समायोजन असं म्हणतो. आणि ते संघर्ष आणि समायोजन, मग याच्यामध्येच आपल्याला काय येणार आहे, तर लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं बरं का, इथे येतात संरक्षण यंत्रणा. संरक्षण यंत्रणा हे सगळ्यात महत्वाचं. याच्यावरती एक प्रश्न 100% येणार आहे. बरोबर. लक्षात ठेवा, दमन, विस्थापन, तादात्मीकरण हे जे काही आहेत या सगळ्या संरक्षण यंत्रणा आहेत. म्हणजे बालक काय करत असतं, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी, एखाद्या परिस्थितीमधून स्वतःचा बचाव करण्यासाठी ज्या पद्धती वापरतं त्याला संरक्षण यंत्रणा म्हटलं जातं, नाही का. मग त्या परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. त्या संकल्पना या ठिकाणी क्लिअर करून दिल्या जातील, क्लिअर करून घेतल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे, हा एक 9वा टॉपिक. आणि याच्यानंतर अलीकडं येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणारा टॉपिक आहे इथं शैक्षणिक मूल्यमापन. ठीक आहे, मग मूल्यमापनाच्या पद्धती काय आहेत, मूल्यमापनाची तंत्र काय असतात, पद्धती आणि तंत्र याच्यावरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात आणि इथून पुढे जातील. इथून पुढे या टॉपिक वरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे वाढणार आहे. आताच लिहून घ्या, आताच सांगतोय की याच्यावरती प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे वाढणार आहे आणि त्यामुळं हे व्यवस्थित पद्धतीने काय करायचंय, समजून घ्यायचंय. हा टॉपिक डिटेलमध्ये व्यवस्थित करायचा आहे आणि हा सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने बॅच मध्ये अभ्यासणारच आहोत. हे आहेत आपल्या या ठिकाणी 10 महत्वाचे आणि अत्यंत महत्वाचे टॉपिक, ज्याच्यावरती समजा आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी 0 तयारी केलेली आहे आणि या सीडीपी मध्ये 30 प्रश्न येतात, तर या 10 टॉपिक मधून तुमचे साधारणतः या ठिकाणी 22 ते 25 प्रश्न या ठिकाणी कव्हर होतील. लक्षात ठेवा. आणि एवढेच टॉपिक व्यवस्थित पद्धतीने जर केले, त्यातल्या प्रत्येक संकल्पना व्यवस्थित पद्धतीने केल्या, तर मात्र मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्हाला एवढे मार्क पोहोचू शकतात. 25 प्रश्न 25 मार्कापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार आहात. त्यासाठी ₹1 बॅच आत्ताच जॉईन करून घ्या. 100% सविस्तर पद्धतीने आपण ते कव्हर करणारच आहोत, त्यामुळे चिंता नसावी. ठीक आहे, हे सगळे टॉपिक तिथे काय केले जातील, प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह करायला दिले जातील. तिथे रिव्हिजनही करून घेतले जातील सविस्तर आणि डिटेलमध्ये. ठीक आहे. सो इथं या ठिकाणी निश्चितपणे काय करा, ही महाटीईटीची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगनं जी सुरू केली आहे ती निश्चितपणे जॉईन करून घ्या. 100% फायदा आहे. ठीक आहे, सगळे विषय याच पद्धतीने आणि याच तत्वावरती, याच धर्तीवरती या ठिकाणी कंप्लीट करून घेतले जातील. सो आजच्या सेशनच्या माध्यमातून एवढंच. चॅनल सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल, आवडत असेल तर लिंक शेअर करायला मात्र विसरायचं नाहीये. आणि डेलीचे यूट्यूबचे सेशन हे मात्र कंटिन्यू करत चला. संध्याकाळी आपण या ठिकाणी 8 वाजता त्याचे मॅरेथॉन सेशन अरेंज केलेले आहेत, ते सर्वांनी अटेंड करायचे. तर तुमचं खूप मोठं कव्हरेज तिथून तुम्हाला येणार आहे आणि तुम्ही येणाऱ्या टीईटी मध्ये पास सुद्धा होणार आहेत. एवढे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.